नमस्कार, मी ज्योत्स्ना मावळे ॲज अ एम्पॉवरिंग लाईफ कोच, हेलर अँड काउन्सलर. तुमच्या सगळ्यांसाठी आज मी एक वेगळा व्हिडिओ घेऊन आली आहे आणि तो स्पेशली आहे सगळ्या मातांसाठी. आज कृष्ण जन्माष्टमी आणि याच निमित्ताने मी सगळ्या मातांना काही गोष्टी सांगू इच्छिते, ज्या यशोदा मैयाने अंमलात आणल्या होत्या श्रीकृष्ण भगवानांना वाढवण्यासाठी. आणि श्रीकृष्ण भगवानांनी पण गीतामध्ये सांगितलं की ह्या व्हॅल्यूज खूप इम्पॉर्टंट आहेत सगळ्या पॅरेंट्ससाठी. मग कुठल्या बऱ्या आहेत ज्या आज आपण माता आपल्या श्रीकृष्णांना वाढवण्यासाठी करू शकतो, आपल्या बालगोपाळांना वाढवण्यासाठी आपण इन्कल्केट म्हणजेच अंमलात आणू शकतो. तर त्या 5 व्हॅल्यू आहेत. पहिला आहे संयम. म्हणजे सगळ्या मातांनो आपल्याला संयम हा ठेवायलाच पाहिजे. संयम असेल तर आपण आपल्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो. कोण त्यांच्याशी डील करताना संयम ठेवून काय सांगतायत ते, काय आपण ऐकायला हवं, काय त्यांनी नको करायला, हे पटकन उत्तर देण्यापेक्षा थोडासा जर संयम ठेवला तर त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळतील. दुसरं आहे ते विश्वास. आपण त्यांना सांगायला हवं की आमचा तुमच्यावर खूप विश्वास आहे आणि तुम्ही जे करत आहात त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. जेव्हा तुम्ही ट्रस्ट त्यांच्यावर ठेवाल, विश्वास ठेवाल, तुम्हाला त्याचे रिझल्ट खूप वेगळे मिळतील. वारंवार त्यांना बिंबवून सांगा, माझा तुमच्यावर विश्वास आहे बाळांनो. तिसरी गोष्ट आहे बिनशर्त लव. कुठलीही गोष्ट करताना सांगताना तू असं केलं तर मी तुला असं घेऊन देईन, तुला मार्क्स मिळाले तर हे करेन, नाही. हे तुमचं अनकंडिशनल लव पाहिजे. तिथे कुठे कंडिशन्स नको आहेत. जेव्हा पण तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे सांगा ना, बिनधास्त. कशासाठी कंडिशन ठेवायची? त्यांना पण ती सवय लागेल. आपल्याला ते नको आहे. सो बिनशर्त लव म्हणजेच बिनशर्त प्रेम, अनकंडिशनल लव आपल्याला त्यांना द्यायचं आहे. चौथी आहे त्यांचा खेळकरपणा किंवा त्यांच्याशी खेळकर पद्धतीने वागून त्यांची क्रिएटिव्हिटी कशी आपल्याला बाहेर आणता येईल याचा विचार करायचा. सगळ्या गोष्टी थोडंसं खेळकरपणे घेतल्यात तर त्यांना एक कॉन्फिडन्स मिळेल, तोच आपल्याला द्यायचा आहे. आणि 5वी गोष्ट आहे त्यांना शिकवायचं आहे तुम्हाला स्वातंत्र्य जरी असणार आहे तर तुम्हाला सगळ्या गोष्टींचा आदर करायचा आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो कुठल्या व्हॅल्यूज आहेत, कुठल्या गोष्टी आहेत, तुम्हाला कशा बॅलन्स करायच्या हे आपण त्यांना शिकवणार. येत्या सगळ्या मातांच्या लक्षात. चला तर मग मी एकदा परत सगळ्या गोष्टी रिपीट करते. पहिला आहे धैर्य, संयम. तुम्हाला संयम ठेवायचाच आहे, धैर्य ठेवून. दुसरा आहे तुमचा विश्वास. तिसरा आहे तुमचं बिनशर्त प्रेम. चौथा आहे त्यांच्याबरोबर खेळकरपणाने त्यांची सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी कशी बाहेर काढते याचा आपण विचार करायचा आहे. आणि 5वं आहे त्यांना शिकवायचं आहे सगळ्या तत्वांना बॅलन्स कसं करायचं आणि ते स्वातंत्र्यही कसं अनुभवायचं हे आपल्याला शिकवायचं आहे. चला तर मग ह्या 5 गोष्टी आपण सगळ्या मदर्स करून बघूयात आणि याचं रिझल्ट्स बघूयात, काय मॅजिक होतं हे आपण बघूयात. आणि विसरू नका रोज माझं सिक्रेट मंत्र फॉलो करायला. तो म्हणजे रोज तुमच्या पायाला 2 वेळा घट्ट मिठी मारा, ते पण 30 सेकंडसाठी. आणि त्याला सांगा, बाळा रे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू मला खूप आवडतं. धन्यवाद.